नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. काँग्रेसकडून निवडणुकीच्या दृष्टीने पावलं टाकली जात आहेत आणि निवडणुका केवळ आणि केवळ लोकसभेच्या नाहीत तर ज्या विधानसभांच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत त्याही काँग्रेसने डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत. पण असं करत असताना ज्या घोषणा काँग्रेस कार्यकारिणीने केल्या आहेत त्या वादात अडकलेल्या आहेत. दोन प्रमुख घोषणा यातल्या ज्या लक्षवेधी ठरतात आणि चर्चेत आल्याने वादात येतात त्या आहेत, पहिल्यांदा तर आरक्षणाची 50% मर्यादा काँग्रेस हटवेल हे आश्वासन, आणि दुसरं जिथे जिथे काँग्रेसची सरकार विधानसभेमध्ये निवडून येतील तिथे तिथे काँग्रेस जातनिहाय जनगणना करेल. मुळात काँग्रेसला अशा प्रकारच्या घोषणा करण्याची गरज काय आहे? ज्या काँग्रेसच्या कार्यकाळातच इंदिरा साहनी खटल्याच्या अंतर्गत 50%ची मर्यादा आली तेव्हापासून आतापर्यंत काँग्रेसला ती मर्यादा कधीच काढून टाकावी असं का वाटलं नाही, आणि आता विरोधात दीर्घकाळ घातल्याच्या नंतर काँग्रेसला येत्या काळात 50%ची आरक्षण मर्यादा का डाचू लागलेली आहे? दुसऱ्या बाजूला अनेक वर्ष ज्यांनी देशावर राज्य केलं त्या काँग्रेसला आपल्या स्वतःच्या कार्यकाळात कधीच जातनिहाय जनगणना करावीशी का वाटली नाही हाही प्रश्न आहेच. काँग्रेसच्याकडून जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची 50% मर्यादा या दोन्ही मुद्द्यांवर घेतलेली भूमिका ही थेट हिंदू मतपेढीला आणि पर्यायानं भारतीय जनता पार्टीच्या मतपेढीला सुरुंग लावणारी भूमिका आहे का, हा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित राहतो. जातनिहाय जनगणना करून काँग्रेस प्रत्येक जातीचा अहंकार कुरवळण्याचा प्रयत्न करते का, इथपासून ते अशा प्रकारच्या गुगलीमुळे भारतीय जनता पार्टी निवडणुकीत अडचणीत ठरेल की फक्त आणि फक्त हिंदू मतांच्या एकत्रीकरणातून अपेक्षित ते यश साध्य करेल हा मुद्दा येतोच. आजच्या चर्चेत त्या निमित्तानं आपल्या सोबत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला पटकन करून देतो. आपल्या सोबत या चर्चेत आहेत डॉक्टर राजू वाघमारे, प्रवक्ता आहेत काँग्रेसचे. आपल्यासोबत धर्मपाल मेश्राम आहेत, ते भारतीय जनता पार्टीच्याकडून या चर्चेत प्रवक्ता या नात्यानं सहभागी झाले आहेत. तर आपल्या सोबत चर्चेमध्ये मकरंद मुळे राजकीय विश्लेषक म्हणून आहेत. माझा पहिला प्रश्न पटकन डॉक्टर राजू वाघमारे यांना आहे. डॉक्टर, आपल्याला माझा आवाज अतिशय नीट येत असेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही दीर्घकाळ काँग्रेसची कार्यपद्धती पाहता आणि या कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला दलित आणि मुसलमानांचा असलेला पाठिंबा सुद्धा पाहता आणि अनुभवता सुद्धा. असं असताना दलित आणि मुसलमान हे दोन प्रमुख घटक काँग्रेसच्या मतपेढीचा महत्वाचा भाग असताना आरक्षणाची 50% मर्यादा छेडण्याचा काँग्रेस अधिकृत प्रयत्न का करणार आहे? हॅलो जी. हॅलो जी बोला डॉक्टर वाघमारे, माझा प्रश्न हॅलो. पोहोचला असेल आपल्यापर्यंत. हॅलो डॉक्टर वाघमारे, आवाज येतोय माझा? मध्ये डिस्टर्बन्स खूप येतोय. जी. नाही, तुमचा येतोय पण मी बोलताना डिस्टर्बन्स खूप येतोय. अच्छा, आपण आपलं म्हणणं मांडायला सुरुवात करा कारण तुमचा आवाज आमच्यापर्यंत अतिशय नीट येतोय. ओके. काँग्रेस इतकी वर्ष ज्यावेळी सत्तेमध्ये होती त्यावेळी काँग्रेसने सर्व घटकांचा समाजातील त्यांना पाठिंबा होता. फक्त दलित आणि मुस्लिमांच्या पाठिंब्यावर गेली 70 वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये नव्हती. त्याच्यामुळे काँग्रेसला हिंदू, ओबीसी, दलित, मुस्लिम सगळ्यांचा पाठिंबा होता. राहिला प्रश्न की आता जातनिहाय जनगणनेची आवश्यकता का भासली? 2014 नंतर नवीन भाजप तयार झाल्यामुळे या भाजपच्या काळामध्ये आरक्षणाच्या गोष्टी ज्या पद्धतीने मांडण्यात आल्या आणि आरक्षणाला ज्या पद्धतीने विरोध करण्यात आला आणि लोकांच्या भूमिका आणि जनतेच्या भूमिका या आरक्षणाच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या भूमिका होत्या आणि प्रत्येकाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा होता. कारण ज्या पद्धतीचं वातावरण देशामध्ये आहे,
बेरोजगारी वाढते आहे, शिक्षणामध्ये प्रॉब्लेम चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या घटकांना आरक्षणाची आवश्यकता भासू लागली. कारण त्यांच्या कालप्रक्रियेमध्ये, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये, सामाजिक मागासलेपणामध्ये आणि नोकरीच्या संदर्भात ज्या गोष्टी घडत गेल्या त्याच्यामुळे प्रत्येकाला आरक्षणाची भूमिका मांडली त्यांनी. आणि मग ती मांडल्यानंतर जनतेची जी भूमिका आहे त्याला पाठिंबा देणं आणि जनतेच्या मनात जे आहे त्याचं पालन करणं, या कर्तव्य भावनेतून काँग्रेसने ही भूमिका घेतली. डॉक्टर राजू वाघमारे, डॉक्टर राजू वाघमारे, तुमची भूमिका पोहोचली, पण मला अत्यंत खेदपूर्णरित्या हे मांडावं लागेल की डॉक्टर राजू वाघमारेंसारखा राज्यघटनेचा अभ्यास केलेला माणूस आणि सामाजिक चळवळीत सजगरित्या सहभागी झालेला माणूस म्हणतो की समाज आरक्षण मागायला लागलेत म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहायला काँग्रेस 50% आरक्षणाच्या मर्यादेला बदलण्याच्या भूमिकेपर्यंत पोहोचली आहे. डॉक्टर वाघमारेंची ही जी भूमिका आहे, जी पक्षाची अधिकृत भूमिका आहे, धर्मपाल मेश्राम आपण उत्तर द्यावं, या प्रकरणामध्ये ही लांगुल चालनाची भूमिका नाही का? ज्या पद्धतीनं आरक्षण हे आर्थिक उन्नतीचं हत्यार बनवलं जात आहे ते तसं नाही. आरक्षण देणारे मग ते छत्रपती शाहू महाराज असोत किंवा स्वातंत्र्य काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, यांना ही भूमिका अपेक्षित नव्हती, हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे. आवाज येत नाहीये कोणाचाही. जी धर्मपाल मेश्राम, मी आपल्याला प्रश्न विचारला होता, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल. आवाज येतोय माझा? हा, आता येतोय. बिलकुल बिलकुल. आपल्याला माझा प्रश्न पोहोचला? हा, नाही, पुन्हा सांगा म्हणलं, तेच माझ्या लक्षात नाही आलं. जी, ज्या पद्धतीनं काँग्रेसनी भूमिका मांडली, ही काँग्रेसची भूमिका ही तुम्हाला लांगुल चालनाची भूमिका वाटते का? निश्चितपणानं प्रसादजी, कारण एक साधंसं आणि सोपं उदाहरण आहे, खूप मागे जायची गरज नाही. मोदीजींच्या कार्यकाळापूर्वी डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की या देशातल्या जल, जंगल, जमीन आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर सगळ्यात पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे. अशा पद्धतीचं अधिकृत वक्तव्य करणारे जर या देशाचे प्रधानमंत्री असतील तर हे तुष्टीकरण नाही, लांगुल चलन नाही, तर याला नेमका कोणता पर्यायवाची शब्द म्हणायचा याचा देखील संशय माझ्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळं काँग्रेसचं धोरण, राजकारण आणि सत्ताकारण हे नेहमीच तुष्टीकरणाचं, लांगुल चालनाचं आणि समाजातल्या विशिष्ट लोकांना हाताशी धरून त्यांना काय वाटते ते घडवून आणण्याचं आणि सत्ता जन्मभर आपल्या स्वतःसाठी आणि आप्तेष्टांसाठी वापरत ठेवायचं, हेच एकमेव धोरण काँग्रेसनं आजवर त्यांच्या चरित्रामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांना दिसत आलेलं आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं गरिबीच्या विकासाचं राजकारण, गरिबीच्या निर्मूलनाचं सत्ताकारण करायला सुरुवात केली, यांच्या पायाखालची वाळू सरकली. तो कोरोनाच्या कार्यकाळापासून असेल किंवा मग 2014 ते आता 2024 पर्यंतच्या मिड 23 पर्यंतचा कालावधी असेल, हा सगळा मोदीजींचा कार्यकाळ तपासला तर ज्या गरिबीचे 5 पंचवार्षिक नारे इंदिराजींनी दिले, तो गरिबीचा सत्यानाश करणारा काँग्रेस आणि आता गरिबांनी त्यांच्यावरचा काढून घेतलेला हात आणि गरिबांनी दिलेला काँग्रेसवरचा आशीर्वाद हा निघून गेल्यामुळं ज्या पद्धतीची भूमिका यांनी घेतलेली आहे ती या पद्धतीची जातनिहाय जनगणना असेल. मला जातनिहाय जनगणनेपर्यंत पोहोचायचंच आहे, पण आपण आता 50% आरक्षणाची मर्यादा हटू शकते का नाही याच्यावर थेट भूमिका मांडणं अपेक्षित आहे तुमच्याकडून. आणि हे न्यायालयात टिकेल का हाही मुद्दा आहे. हे लक्षात घ्या, माननीय सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी हे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि संविधानामध्ये तशा पद्धतीच्या संसदेत चर्चा देखील झालेल्या आहेत. हे स्पष्ट झालेलं असताना देखील अशा पद्धतीची मागणी करणं हे निव्वळ आणि निव्वळ सरकारचं
सरकारला जेरीस आणण्याचं काम आणि या देशातल्या 140 करोड जनतेचं लक्ष भरकटवण्याचं कटकारस्थान, या पलीकडे काँग्रेसचा कोणताही कार्यक्रम राहिलेला नाही, हेच स्पष्ट मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. धर्मपाल मेश्राम यांनी मांडलेली भूमिका समोर आहे. राजू वाघमारेंपर्यंत ती पोहोचली असेल तर त्यांची प्रतिक्रिया अपेक्षित करतो. काय आहे प्रसादजी, मग आपण काय बोलतोय आणि त्याच्या पाठीमागचं तत्वज्ञान काय आहे याचा थोडा तरी अभ्यास माणसांनी करणं गरजेचं आहे चॅनलवर येताना, जय महाराष्ट्र सारख्या. कारण सामान्य लोक अगदी पोटतिडकीने हे चॅनल बघत असतात. सगळ्यात पहिला मुद्दा, काँग्रेसने लांगून चालनाची जी भूमिका तुम्ही म्हणताय, जातनिहाय जनगणनेमध्ये कोणाचं लांगून चालन आपण करतोय? दलितांना ऑलरेडी तुम्ही आरक्षण आहे, ओबीसीचं आरक्षण आहे, आदिवासींना आरक्षण आहे, पण याच्यातली जातनिहाय जनगणना याच्यासाठी आहे की आता मराठ्यांनी आरक्षण मागितलेलं आहे, काही राजस्थानमध्ये जाट लोकांनी आरक्षण मागितलेलं आहे. या सगळ्याच्या भूमिका तुम्ही बघाल तर जर तुम्ही जातनिहाय जनगणना केली तर डॉक्टर जातनिहाय जनगणनेपर्यंत पोहोचू, मूळ मुद्द्यावर राहा. जो पहिला टप्प्यातला मुद्दा आहे तो आहे 50% आरक्षणाचा. 50% आरक्षणाची मर्यादा हटू शकणार नाही ही भूमिका समोर येते. त्याच्यावर जर ही गोष्ट काँग्रेसला माहित होती तर इतके वर्ष 50% आरक्षणाची मर्यादा का हटली नाही? 50% आरक्षणाची मर्यादा ही तुम्ही सत्तेत असताना मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये हटवता आली असती, तेव्हा का नाही हटवली? अहो पण मला उत्तर तर आता मी बोलू का? आणि कृपा करून तुम्ही अँकर आहात, माझं म्हणजे एका फ्लो मध्ये लोकांपर्यंत पोहोचू द्या. ते मध्ये मध्ये प्रश्न विचारून लोकांना भ्रमित करू नका. अजिबात नाही डॉक्टर, मी आपल्याला जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर यासाठी थांबवलं कारण तो चर्चेतला पुढचा मुद्दा आहे. आता आपण 50% मर्यादेवर आहोत. आरक्षण 50% मर्यादेवर आपण आपली भूमिका आजवर का मांडली नाहीत? अनेकदा राज्यात आणि देशात काँग्रेसची सरकार होती. बोलू का आता? बिलकुल, बोला आता. 50% आरक्षणाची भूमिका सुरुवातीला होती. आत्ताच्या काळामध्ये ज्या पद्धतीने विविध जाती समूहाने आरक्षणाची मागणी करायला सुरुवात केली, मग आमचे धनगर बंधू असतील, आमचे मराठा बंधू असतील, आमचे जाट असतील, प्रत्येक प्रदेशामधल्या विशिष्ट गटाने आरक्षणाची जी मागणी केली त्या मागणीला आपण नाकारू शकतो का? तर आपण नाकारू शकत नाही. त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. मग उद्या जर ज्यावेळी कळलं की या जाती जर खरंच मागासलेल्या आहेत, मग त्यांना त्या आरक्षणाचा लाभ देताना तुम्हाला 50% जी मर्यादा आहे ती तुम्हाला वाढवावीच लागणार आहे. केंद्र सरकारने डॉक्टर राजू वाघमारे, माझा आपल्याला थेट प्रश्न आहे. अहो डॉक्टर राजू वाघमारे ही व्यक्ती राज्यघटनेचा अभ्यास करणारी आहे, सामाजिक चळवळीतली आहे. ज्या जाती आता आरक्षण मागतायत त्या जाती मागास ठरतील आणि त्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं असा भ्रम तरी का आपल्याला पडावा? मला राजू वाघमारेंना विचारायचंय. काँग्रेस प्रवक्ता राजू वाघमारेंना एका क्षणासाठी हा प्रश्न नाही विचारायचा आहे. प्रसादजी, कृपा करून मी तुमच्या मनातलं पण ओळखतो आणि त्याची उत्तरं मी तुम्हाला अगोदरच देऊ शकतो. कृपा करून मला मध्ये मध्ये तोडू नका. हेच तर मी तुम्हाला सांगतोय. तुमची ही सवय बंद करा, मला बोलू द्या आणि मग प्रश्न विचारा ना. मुद्दा असा आहे की या जातींनी आरक्षणाची जी मागणी केलेली आहे त्या मागणीला आता सगळीकडून आरक्षणाच्या मागणीला जोर आला आणि या मागण्या त्या करत असताना त्यांच्या मागण्या आपण फेकून देणार आहोत का? तर भाजपने तसं सांगावं. राहिला मुद्दा दुसरा की मोदी सरकारने 50% मर्यादा असताना 10% जे आर्थिक ते कसं काय दिलं? का दिलं ते आरक्षण? कोणी विचारलेलं ते आरक्षण पाहिजे म्हणून? कोणी त्याच्यासाठी मोर्चे काढलेले? कोणी आंदोलनं केलेली? का दिलं? मोदींच्या मनात आलं, लहरी राजाच्या मनात आलं आणि त्यांनी आरक्षण दिलं. मग आता एक मराठा, लाख मराठा, एवढे हजारो लाखो तरुण रस्त्यावर उतरतायत, धनगर लोक रस्त्यावर उतरतायत, जाट लोक रस्त्यावर उतरतायत. ते सगळे मूर्ख आहेत का?
त्यांना आरक्षण नको आहे का? ओबीसी आणि मराठ्यांचा वाद आहे, मग तुम्ही जात निहाय जनगणना केली तर किती कुणबी आहेत, किती मराठा आहेत, किती धनगर आहेत, आणि त्याच्याप्रमाणे त्यांना लाभ मिळाला पाहिजे. ही ठीक आहे. सरळ स्पष्ट भूमिका आहे. याच्यामध्ये कसलं लागून चालत आलं? ठीक आहे, आपण म्हणताय हे लांगुल चालन नाही. 50% आपण म्हणता डॉक्टर वाघमारे हे लांगुल चालन नाही, समाजातून तशा प्रकारच्या मागण्या येत आहेत म्हणून तुम्ही त्याला पाठिंबा देताय. मकरंद मुळे राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत. मकरंद मुळे, ज्या पद्धतीची भूमिका मांडली जातीये ती जातीयवादाची पेरणी आहे, इतकी थेट भूमिका जर आपण घेतली तर मकरंद मुळे आवाज येतोय? बोला बोला. जी, प्रश्न विचारला मी आपल्याला, ऐकायला आला का? तर नंतरचा तुमचा ब्रेक झाला आवाज. बिलकुल, मी तिथेच थांबलो. मी तिथेच थांबलो आणि तिथून तुमचं उत्तर अपेक्षित आहे पुढे. असं आहे की ज्या प्रकारचे चर्चा राजकीय प्रवक्ते करतात ते स्वाभाविक आपापल्या भूमिकेविषयी बोलतात, पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता ही भूमिका घेण्याचं कारण तर निश्चित आहे की 2024च्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीला हरवण्याकरता एक ठोस असा काही अजेंडा हवाय. तो राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसने शोधणं स्वाभाविक. अशा प्रकारच्या राजकीय डावपेचाला किंवा अजेंडाला एक वेगवेगळं नाव दिलं जातं. त्यानुसारच हे आत्ता खरं म्हणजे काल काँग्रेसने मागणी केलेली आहे. पण मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षणाची जी भूमिका आहे ती केवळ आर्थिक उन्नयन नाहीये, आर्थिक सबलीकरण नाहीये, तर सामाजिक न्यायाची आहे, समरसतेची आहे, समतेची आहे, सामाजिक अभिसरणाची आहे. आता 1951ची जनगणना किंवा स्वातंत्र्य मिळवल्यानंतर ज्या जनगणना झाल्या, दीर्घकाळ काँग्रेसचं शासन होतं, त्यावेळी योजनापूर्वक धोरणात्मक निर्णय असा घेतला गेला की जातनिहाय जनगणना करायची नाही आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाने एका अर्थाने दुजोरा दिला. आता हे करण्यामागचं त्यावेळेचं तत्व काय होतं की स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि भारतीयत्वाच्या धाग्याने हा देश बांधला पाहिजे, त्यामुळे एक जन एक राष्ट्र ही भावना रुजवली पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारच्या अभिनिवेशाच्या अस्मितेच्या आधारे जर आपण काही राजकारण करू इच्छिलं किंवा केलं तर मिळालेल्या स्वातंत्र्याच्या आधारे सामर्थ्यशील भारताची उभारणी करता येणार नाही. आणि त्यावेळेचे सगळे धोरणकर्ते काँग्रेसचे होते, दीर्घकाळ धोरणकर्ते काँग्रेसचे, त्यामुळे त्यांनी मला त्यात हेच विचारायचं होतं की असं काय बदललं 2014 नंतर की काँग्रेसला आता 2024च्या निवडणुका जवळ आल्याच्या नंतर आणि म्हणजे लोकसभेच्या अर्थात आणि 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर जातनिहाय जनगणना आठवली आणि 50% आरक्षणाची मर्यादा आठवली. इंदिरा साहनी खटल्याचा निकाल आला तेव्हापासून आतापर्यंत काँग्रेसनी थेट भूमिका घेतली नव्हती. त्या दिवसापासून आज तागायत काँग्रेसमध्येही काय बदल झाले आहेत मकरंद मुळे? तेच आपण ही चर्चा पुढे घेऊया. आता होतंय काय की त्या सगळ्या कालावधीनंतर आता जी सगळी जी चर्चा होते ते सगळे संदर्भ एकदम 2014ला येतात. हे का करावं लागतं तर 2014 साली सत्तांतर झालं आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या मुळे अशा प्रकारची मागणी करावी लागते. आता परत लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसची सत्ता दीर्घकाळ असताना त्यावेळी म्हणजे 1990 साली मंडल कमिशन मंडल आयोग लागू झाला, त्यापूर्वीच्या ज्या काही सगळ्या आरक्षणाच्या तरतुदी होत्या ह्याच्यातनं इथल्या समूहांचं किंवा इथल्या जातीविशेषांचं काही लाभच झाला नाही त्यांना, असं ते कबुलीत देतात एका अर्थाने. त्या काळातले जे कोणी पंतप्रधान आणि धोरणकर्ते होते त्यांनी काही केलं नाही. संदर्भ 2014ला येतो. 2014ला परिस्थिती खूप वेगाने बिघडली आहे. आता ती बिघडलेली परिस्थिती सावरायची असेल तर असं काही समीकरण घेऊन पुढे आलं पाहिजे, अशी आता त्यांनी एक मांडणी केलेली आहे. म्हणून मी थोडक्यात आपलं निरीक्षण असं आहे मकरंद मुळे यांचं की काँग्रेसला आपली विस्कटलेली घडी सावरायची आहे. डॉक्टर राजू वाघमारेंना उत्तर देण्याची संधी आहे. डॉक्टर वाघमारे, पूर्णपणे आपल्यासाठीची 90 सेकंद आहेत. मी मध्ये आपल्याला थांबवणार नाहीये, पण 90 सेकंदात उत्तर द्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की काँग्रेस ज्या वेळी जी मागणी करते ती राजकारणासाठी करते. इतर पक्षांनी काही मागणी केली, भाजपनी काही मागणी केली तर ती जनतेच्या कल्याणासाठी मागणी आहे. अशा प्रकारचं जर धोरण कोण करत असेल आणि अशा प्रकारचे विचार कोण मांडत असेल तर ते निषेधार्ह विचार आहेत, या मताचा मी आहे. दुसरं गणित की 2014 नंतरचं जर वातावरण तुम्ही गेल्या 9 वर्षात बघितलं तर आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी या सगळ्या गोष्टींना जो जोर मिळाला तो 2014 नंतर मिळायला लागला आणि सगळ्या विविध घटकांची जी भूमिका आहे
की आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्या आरक्षणामध्ये दुसरा कोण येता कामा नये, आमचं आरक्षण आम्हालाच मिळावं. काही जणांना आरक्षण मिळत नाहीये. धनगरांचा प्रश्न होता. मागच्या वेळेच्या भाजप सरकारने सांगितलेलं आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेऊन टाकू. आज धनगर बिचारे रस्त्यावर आहेत, त्यांचा पण तो प्रश्न आहे. आणि या सगळ्या प्रश्नांना संपूर्ण भारतामध्ये 2014 नंतर जोर पकडला गेला. याच्यामध्ये काँग्रेसचा दोष नाहीये. मग ज्यावेळी संपूर्ण जनता अशा पद्धतीने आरक्षणाची मागणी करत असेल तर ते आरक्षण देताना ज्याची जितकी हिस्सेदारी त्याला तेवढी भागीदारी मिळायला पाहिजे. हा हे साधं गणित काँग्रेसने मांडलेलं आहे. याच्यामध्ये ना काँग्रेसचा राजकीय हेतू आहे ना त्याच्यामध्ये काय काँग्रेसला इलेक्शनचा हेतू आहे. हे साधं गणित आहे की जर समाजातले विविध घटक आरक्षण मागत असतील, प्रत्येकाला वाटत असेल की माझ्या घटकामध्ये दुसरा कोण येतोय, तर एकदा जनगणना झाली तर त्या घटकाला त्याच्या हिस्सेदारीप्रमाणे त्याला त्याचा आरक्षणाचा लाभ मिळेल. आता हे मग जर राजू वाघमारे, एवढं एका clear छोट्या होत प्रश्नाचं असेल, आपण उत्तर आवर्जून द्यावं. माझा पुढचा प्रश्नही आपल्यालाच आहे. तुम्हाला जर समजा इतकंच वाटतंय की जातनिहाय जनगणना व्हायला हवी, तर मग तुमचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री जातनिहाय जनगणना करून ती आकडेवारी लपवून का ठेवतायत? ती जाहीर करा असं त्यांना आव्हान जेव्हा दिलं जातं तेव्हा ते आव्हान स्वीकारत नाहीत. कशाला द्यायची? आमच्याकडे आहे तेवढं पुरेसं आहे अशी भूमिका का भूपेश बघेल घेत आहेत? काय एक गोष्ट लक्षात घ्या, जरी आता नितीश कुमारांनी बिहारची जनगणना केली आणि त्यांनी ते आकडे जाहीर केले, आरक्षणाचा मुद्दा हा संपूर्ण मुद्दा जो अपेक्षित आहे तो केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. ज्या जनगणनेला सुप्रीम कोर्ट मानतं ती केंद्र सरकारच्या जनगणनेला मानलं. डॉक्टर वाघमारे, बोलता बोलता इंटरनेट गडबडलेलं दिसतंय, पण तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. धर्मपाल मेश्राम याच्यावर उत्तर देतील. धर्मपाल मेश्राम, जेवढी ज्याची संख्या तेवढी त्याची सत्तेतली भागीदारी. खरं तर हे काशीरामांचं मूळ घोषणातलं वाक्य होतं की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. त्याच्या आधारावर आता काँग्रेस जर समजा मांडणी करत असेल तर ही मांडणी काँग्रेसच्या मूळ मतपेढीला धक्का लागणारी आहे का? आणि अशा मतपेढीच्या राजकारणामुळे दलित काँग्रेसपासून दूर जाऊ शकतो का? प्रसादजी, पहिले तर मी पूर्ण आदर ठेवून डॉक्टर राजू वाघमारेंना ते कोणत्या विषयाचे डॉक्टर आहेत किंवा डॉक्टरेट ते विचारणार नाही. त्यांनी त्यांचा अभ्यास या चर्चेवर जय महाराष्ट्र किंवा कोणत्याही चॅनलवर घेऊन प्रस्तुत करावा, माझा कुठलाही आक्षेप नाही. परंतु दुसऱ्याच्या आक्षेपावर, दुसऱ्याच्या अभ्यासावर आक्षेप घेणं, दुसऱ्याच्या नॉलेजवरती बोट ठेवणं आणि निव्वळ थेट हल्ला करणं आणि चर्चेला फिरवत ठेवणं, त्याच पद्धतीने अँकरला देखील आरोपीच्या कटघऱ्यात आणणं, ही जी रणनीती आणि नीती हीच काँग्रेसचं धोरण मागच्या एवढ्या वर्षाच्या कार्यकाळात राहिलेलं आहे. डॉक्टर वाघमारे साहेबांनी तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर सरळ दिलेलं नाही. नुसती टोलवाटोलवी, फिरवाफिरवी याच्या पलीकडे डॉक्टर साहेब गेलेले नाहीत. आता तुमच्या मुद्द्यावर येतो की खरं आहे की मान्यवर कांशीरामजींनी जिसकी जितनी भागीदारी, जितनी जिसकी संख्या भारी उतने उसकी हिस्सेदारी या स्लोगन मिळत बहुजन समाज पक्ष या देशाच्या राजकारणाच्या चळवळीत आलाय. खरं आहे. आता हे काँग्रेसचं दुर्दैव आहे की हे त्यांचं स्लोगन किंवा वाक्य उचलून त्यांनी आपल्या 50 वर्षाही पेक्षा जास्त सत्ताकारण भोगलेल्या काळावरती काळीमा फासलेला आहे. हे काँग्रेसने स्वतः केलेलं आहे. नाही, पण धर्मपाल मेश्राम थेट मुद्द्यावर येऊयात. मला आपल्याला थांबवावं लागतंय कारण तुमच्याकडून मला मुद्द्याचं उत्तर नाही येत आहे. ज्या पद्धतीनं 50% आरक्षण मर्यादा हटवणं आणि जातीय जनगणना करणं या दोन गोष्टींमुळे जो काँग्रेसचा मूळ दलित मतदार आहे, जो वर्षानुवर्ष काँग्रेसकडे बांधला गेलेला आहे, तो त्यापासून थोडा दूर सरकेल का आणि याचं नुकसान किती असेल? प्रसादजी, काँग्रेसकडून फक्त दलितच मतदार सरकलेला नाहीये, तर या देशातल्या मुस्लिमांना देखील ते लक्षात आलेलं आहे. ते देखील सरकलेले आहेत. ओबीसी पहिल्यांदाच पळालेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर वाघमारेंनी आता गरिबांना 10% आरक्षण दिल्याच्या संदर्भातला आपला विरोध नोंदवला, ती काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे. त्यांना या देशातल्या गरिबींच्यासाठीचं काही लेणं देणं पडलेलं नाही. त्यांना फक्त आपलं आणि आपल्या परिवाराचं सत्ताकारण तेवढंच पाहण्याचा
मागच्या 50 वर्षाचा त्यांचा धंदा बर. लोकांच्या लक्षात आल्यामुळे आज ही स्थिती निर्माण झालेली आहे. ठीक आहे, याच्यावर निदान मला डॉक्टर तुम्हाला वाघमारेंचं या उत्तर असेल. डॉक्टर वाघमारे 1 मिनिट आपल्यासाठी आहे, त्यानंतर माझा पुढचा प्रश्न मकरंद मुळेंसाठी असणार आहे. डॉक्टर वाघमारे बोला. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण जे बोलतोय आपल्याला माझ्यासारखा वक्ता प्रसादजी आपल्याला माहिती आहे, मी मुद्दा सोडून कधीच बोलत नाही. मी तुमच्या प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण केलं आणि 50%ची भूमिका का वाढवावी लागेल हे पण सांगितलं. राहिला प्रश्न की काँग्रेसनी सत्ता चालण्यासाठी काय केलं, याच्यापेक्षा आज देशातल्या सगळ्या लोकांचा काँग्रेसला पाठिंबा होता, त्यांच्या कारभाराला पाठिंबा होता, म्हणूनच 70-75 वर्ष काँग्रेसने या देशावर राज्य केलं. म्हणजे लोकांना काँग्रेसची भूमिका पसंत होती आणि म्हणून काँग्रेस सत्तेवर होती. आमच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला म्हणून आम्हाला राजकारणामध्ये सत्तेतून बाहेर काढलं गेलं. राजकारणामध्ये सत्ताकरण करताना किंवा राजकारण करताना वेगवेगळे विचार आणि वेगवेगळे जे मुद्दे असतात त्याचं इव्होल्युशन होत असतं आणि ते त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे होत असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आताची परिस्थिती काय आहे, 50%ला आपल्याला वरती करावंच लागेल, त्याच्याशिवाय आपण आरक्षण देऊ शकत नाही. इंदिरा डॉक्टर साहेबांचा वाघमारे, खटला आहे. डॉक्टर माझा प्रश्न ऐका. हृदयावर हात ठेवून उत्तर द्या. तुम्हाला स्वतःला पटते ही भूमिका? खरं बोला आणि खऱ्याशिवाय काहीही बोलू नका. काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून उत्तर देऊ नका, पण डॉक्टर राजू वाघमारे म्हणून सांगा, 50%ची आरक्षण मर्यादा हटवणं हे डॉक्टर वाघमारेंना पटतंय का? मला मी हृदयावर हात ठेवून सांगतो आणि मी नेहमीच प्रामाणिकपणे बोलत आलोय. पक्षाच्या भूमिका पटलेल्या नसताना आपल्या चॅनलवर पण मी सांगितलेल्या आहेत, पटलेल्या नाहीत. एवढा खरा बोलणारा आणि स्पष्ट बोलणारा प्रवक्ता मिळणार नाही. त्याच्यामुळे माझंही स्पष्ट मत आहे की जात न्याय जनगणना ही आवश्यक आहे आताच्या परिस्थितीमध्ये आणि देशाला प्रत्येक घटकाला न्याय देणारी ही पद्धत आहे आणि त्याच्यासाठी 50%चं आरक्षण वरती उचलायला पाहिजे, त्याच्यात वाढ करायला पाहिजे, या स्पष्ट मताचा डॉक्टर राजू वाघमारे आहे. ठीक आहे. मकरंद मुळे, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचतो आहोत. ज्या पद्धतीनं काँग्रेसची रचना येते ती रचना पाहता भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकेल का? कारण आतापर्यंत जातीपेक्षा धर्म मोठा आणि धर्माच्या नावाखाली हिंदू एकत्रीकरणाचा भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेला प्रयत्न यामुळे फसू शकतो का? 2024च्या लोकसभेच्या बाबतीतही सांगा आणि आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही आपण सांगा. जातीय जनगणनेची मागणी जर जोर धरला किंवा त्याला आता जे बाकी विरोधी पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस बरोबर जे जाऊन जी नवी आघाडी झालेली आहे त्यातल्या कोणी पाठिंबा दिला, अजून कोणी पुढे आलेलं नाहीये वेगाने, पण येऊ शकतील, येतील. पण मग असा धोका आहे की या प्रकारे धार्मिक जनगणनेची मागणी होऊ शकते आणि मग जातीच्या आधारे ती धार्मिक जनगणना करणं कदाचित आवश्यक ठरेल, अशा प्रकारचा युक्तिवाद होऊ शकतो. कारण परत आरक्षणाशी मुद्दा जोडलेला आहे. ओबीसी म्हणून आपली जनगणना झाल्यानंतर मिळणारा आरक्षणाचा फायदा आपली धार्मिक ओळख, पंथी ओळख लपवून ठेवून करण्याचे प्रकार चाललेले आहेत. आपल्याला माहिती असतील की खोटे आदिवासींच्या दाखल्यांचे केसेस चालू आहेत, त्याच्यावर निकाल लागलेला नाही, सतत तक्रारी होत असतात. त्यामुळे पुढचा जो टप्पा आहे किंवा पुढचा जो धोका आहे की अशा प्रकारची मागणी होऊ शकते. आता राहिला मुद्दा भारतीय जनता पक्षाचा, अशा मागण्या झाल्यानंतर किंवा आता ही जी मागणी आलेली आहे याला भारतीय जनता पार्टी राजकीय उत्तर देण्यास आता तरी समर्थ आहे का? काय प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टी घेईल? तर परत एकदा मी जसं म्हटलं होतं की काँग्रेस राष्ट्रीय पक्ष म्हणून वाढला, उदयास आला. 90 नंतरच्या सगळ्या राजकारणातनं काँग्रेसची पिछाड झाली. कारण वेगवेगळी असतील. प्रादेशिक पक्षांच्या अस्मिता त्यावेळी फुलल्या, अधिक त्या प्रखर झाल्या, अभिनिवेश वाढले. त्या सगळ्याचा फटका त्यावेळी काँग्रेसला अधिक तर बसत गेलेला होता आणि त्या सगळ्या काळात आपण आणीबाणी, त्यानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना, भारतीय जनता पार्टीचा विस्तार, भारतीय जनता पार्टीने एका विशिष्ट भूमिकेवर स्वतःच्या राजकीय भूमिका मांडल्या, त्याला हळूहळू अनुकूलता मिळाली आणि आज ते म्हणजे पहिली जी सत्ता होती, वाजपेयी पंतप्रधान झाली, ती एनडीएची होती, पूर्ण बहुमत नव्हतं. 2014 आणि 2019 हे भारतीय जनता पार्टीचा पूर्ण बहुमत आहे. भारतीय जनता पार्टीचा 2024चा विक्रमी बहुमताचा प्रयत्न आहे, ते त्यांनी कुठेही लपवून ठेवलेलं नाहीये. राजीव गांधींना जेवढी मत खासदार निवडून आले होते त्यावेळी तितके आता ह्यावेळी निवडून येतील का, अशा प्रकारचे ते धोरणात्मक काम करतायत. ते अपयश येईल, यश येईल काय विना मुद्दा नाहीये. त्यामुळे
मी तसं सुरुवातीला चर्चेत म्हटलं होतं की राजकीय डावपेच काँग्रेसने जर टाकला असेल तर त्याला उत्तर राजकीय परिभाषेतनं भारतीय जनता पार्टीला द्यावं लागेल. ठीक. त्याची तयारी ते मला करतील. एकच- या विधानसभा बिलकुल 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 वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला डॉक्टर वाघमारेंना अतिशय कमी वेळ देता येणार आहे. डॉक्टर वाघमारे 30 सेकंद उरली आहेत, पटकन. सगळ्यात पहिली गोष्ट, भारतीय संस्कृतीमध्ये जात हा पहिला मुद्दा आहे, धर्म हा नंतरचा मुद्दा आहे. धर्मामध्ये विविध प्रकारच्या जाती असतात आणि जातीच्या कामामुळे त्यावेळी ज्या जाती पडलेल्या आहेत आणि त्यांचा मागासलेपणा आलेला आहे, त्याच्यामुळे जातनिहाय जनगणना करताना धर्मावर आधारित जनगणना होऊच शकत नाही. कारण आपल्या देशामध्ये 85% हिंदू आपण बोलतो, पण हिंदू मधल्या ज्या सगळ्या जाती आहेत त्यांना तुम्ही न्याय कसा देणार आहात? त्याच्यामुळे मुळे साहेब जे म्हणतायत जी. की उद्या धर्मावर डॉक्टर वाघमारे, आपला मुद्दा अर्धा पोहोचला, पण नेटवर्क खराब असल्यामुळे आज गडबड झाली आहे. दरम्यान या चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.